शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सौ लताताई एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, शहर प्रमुख हेमंत पवार या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर कोपरी महिला शाखा प्रमुख सौ रीनाताई बाळा मुदलियार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोपरी विभागातील हजारोहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते। या सदर कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे, उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, शिवसेना सचिव व माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी नगरसेविका मालतीताई पाटील, माजी नगरसेविका शर्मिलाताई पिंपळकर गायकवाड, शाखा प्रमुख रोहित पिंपळकर गायकवाड, विभाग प्रमुख मनीषाताई शिंदे व महिला शाखा प्रमुख, पुरुष शाखा प्रमुख कोपरी महिला आघाडी, कोपरी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा सैनिक, ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र। आणि आज आपले उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या लता वहिनी, त्यानंतर आपले मस्के साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब, रवींद्र फाटक साहेब, आपले जेवढे दिग्गज, आपले सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे आज कार्यक्रम केलाय तो खूप चांगल्या पद्धतीने पार पडलाय। गर्दी तर खूप झालेली, वाटपण थोडासा त्रास झाला, पण ठीक आहे, पण खूप चांगला झाला। आज जवळजवळ आम्ही 1001 छत्रींचं वाटप केलेला। त्यानंतर आपण उद्या देखील किन्नर समाजांना पण छत्री वाटप ठेवलं आहे। आणि आधी आपण एक वहिनीच्या वाढदिवसानिमित्त पण आपण एक छोटासा कार्यक्रम राबवलेला, जे आजच्या जनरेशनमध्ये ज्या मुलांना बाहेर निघता येत नाही, ज्या मुलं स्पेशल शाळामध्ये आहेत, त्यांना देखील आपण फ्री मूवीचं आयोजन केलेला, जे सितारे जमीन पर। त्याही पिक्चर सगळ्यांना खूप आवडला आणि मला यातनं एक सगळ्यांना आवाहन करायचं आहे की कुठेतरी या मुलांना बाहेर काढा, खूप गरज आहे। त्यातलं देखील मी एक आई आहे त्या मुलाची, तर मला त्याचा अभिमान आहे की माझा मुलगा देखील आज 10वी म्हणजे नॉर्मल शाळेतनं एक स्पेशल चाइल्ड होऊन 10वीतनं 75% काढू शकतो। तर मला वाटतं इतर जे महिला भगिनी जे पण आहेत त्यांनी आपापल्या मुलांना बाहेर काढा, कुठेतरी या मुलांना समजा। जर तुम्ही या मुलांना समजणार तर कुठेतरी हे मुलं बाहेर निघतील। तुम्ही समजा, स्पेशल हे खूप भाग्यवान आहात तुम्ही जे तुम्हाला स्पेशल मुलं भेटतात। 100 मुलांना तुम्ही कसंही शिकू शकता, पण या मुलांना जो शिकवतो, जो पुढे करतो, आणि तुम्ही थोडे दिवस आधी बघितलं असेल, आपले मुख्यमंत्री साहेबांनी पण हा पिक्चर बघितलाय, त्यांना दाखवला, त्याच्याबद्दल शिंदे साहेबांनी खूप चांगली माहिती दिली आणि मी शिंदे साहेबांचं नेहमीच कौतुक करेल। शिंदे साहेबांच्याच कामाला आम्ही प्रेरणा घेऊन हे कामं करत असतो। आमच्या शांतीनगरच्या शाखा प्रमुख रीनाताई मुदलियार यांचा आज वाढदिवस आणि ह्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठे केक किंवा असं एन्जॉयवाला कार्यक्रम न ठेवता ज्येष्ठ नागरिकांना ह्या पावसाळ्यापासून रक्षण व्हावं म्हणून छत्र्यांचं वाटप केलेलं आहे। आणि शिवसेना नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असते आणि वाढदिवस असो नसो लोकांच्या उपयोगी पडणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो। रीना मुदलियार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केलेला आहे आणि आपण बघू शकता किती उत्स्फूर्त प्रतिसाद त्या कार्यक्रमाला, या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हावा याकरता त्यांना संस्कृती दिन साजरा केला। सर्वांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। आज कोपरी प्रभाग समिती आणि कोपरी प्रभागातील आमचे सगळेच पदाधिकारी, सगळे नगरसेवक नेहमीच कार्यरत असतात। गेली 2017चं इलेक्शन झाल्यानंतर आज 2025 आहे, पण विशेष निधी म्हणून साहेबांनी आमच्यावर कृपा केली आहे आणि या विशेष निधीतून आम्ही सगळे नगरसेवक, आमचे सगळे कार्यरत पदाधिकारी, आमच्या महिला प्रमुख दोन्ही ज्या मनीषा शिंदे आणि आपल्या निर्मलाताई काळे, तसेच आपल्या सगळ्या शाखा प्रमुख आज आपल्या
रीनाताईचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त ती दरवर्षीही असेच काहीतरी छोटे मोठे कार्यक्रम राबवत असते. त्याच पद्धतीने आज त्यांनी हा ज्येष्ठांसाठी छत्री वाटपचा हा कार्यक्रम घेतला आहे आणि खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद या कार्यक्रमाला भेटला आहे.